नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ तुमच्या भेटीसाठी मी एक नवीन विषय पुन्हा घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी. कारण आपल्या आयुष्यामध्ये आपण सर्वार्थानं जेव्हा एक नवीन गोष्ट आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला आनंद प्राप्त होतो. आहे त्याच ठिकाणी तुम्ही जर तुमची प्रगती करू शकत नसाल, तर तुम्ही मात्र नवीन संधी शोधायला पाहिजे. आणि ती नवीन संधी काय? तर तुमच्या असलेल्या कम्फर्ट झोनमधून तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. आणि म्हणूनच अनिश्चितता जिथं आहे, जिथे चॅलेंजेस आहेत, ती गोष्ट तुम्ही आणि मी स्वीकारली पाहिजे. तेव्हा तुमची आणि माझी प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. मग मित्रांनो, आपली क्षमता कळतात, आपली कमतरता कळते, आपली ताकद कळते. मग तुमची ताकद, माझी ताकद काय आहे, हे जर तुम्हाला आणि मला कळलं, तर मग मला सांगा, तुम्ही जे काही नवीन करणार आहात, त्याच्यामध्ये आनंद किती निर्माण होईल. म्हणून मित्रांनो, आपल्यातल्या कमतरता आपण शोधल्या पाहिजेत आणि आपली क्षमता जी आहे, तिला खऱ्या अर्थानं आपण आव्हान केलं पाहिजे. कारण क्षमता आपल्यात आहे, कॅपॅसिटी आहे, कॅपॅबिलिटी आहे, पण त्याला आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न करत नसतो. त्यामुळे तुम्ही आणि मी काय होतो, जिथं पाहिजे तिथे खऱ्या अर्थानं विकास करू शकत नाही. नवीन काही गोष्टी तुम्ही करू शकता, परंतु तुम्ही ते खऱ्या अर्थाने धैर्याने पुढे येत नाही आणि म्हणून तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होत नाही. मग तर आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, की तुम्ही नवीन गोष्टी करण्यासाठी खऱ्या अर्थानं तुमची व्यक्तिगत ताकद ओळखा, व्यक्तिगत तुमची कमतरता ओळखा आणि तुमच्या क्षमतेंना तुम्ही खऱ्या अर्थानं प्रफुल्लित करण्याचा प्रयत्न करा, विकसित करण्याचा प्रयत्न करा आणि पहा मग तुम्हाला किती सुंदर सुंदर गोष्टी मिळतात. आता बघा, एखादा व्यक्ती जर त्याच्या नोकरीमध्ये तो समाधानी आहे आणि पण त्याला वाटतं की अरे मला पुढे काहीतरी व्हायला पाहिजे, मला खऱ्या अर्थानं प्रमोशन मिळायला पाहिजे, मला चांगला पगार मिळायला पाहिजे, ही अपेक्षा असणं साहजिक आहे. अहो पण तिथे तुला जर संधीच नाहीये, तुला जर त्या पुढे तुला जायचं असेल, तर तुला काय करावं लागेल? नवीन शोध करावा लागेल. नवीन शोध काय? नोकरी करायची आहे का व्यवसाय करायचा? जर तुला असं वाटतं, की माझ्याकडे ती ताकद आहे, मी काही नवीन गोष्टी करू शकतो, माझ्याकडे असं कौशल्य आहे, माझ्याकडे असं ज्ञान आहे, की मी तो एखादा नवीन उद्योग निर्माण करू शकतो आणि माझ्याकडे ते जे काही मी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकतो, ट्रेनिंगमध्ये जाऊ शकतो, काउन्सिलिंगमध्ये जाऊ शकतो. एखादं प्रॉडक्ट आहे, की समजा मी केमिस्ट्री केलेली आहे आणि केमिस्ट्रीच्या माध्यमातून मी काही गोष्टी नवीन आणू शकतो, की जिथे उदाहरणार्थ वेगवेगळ्या प्रकारचे डिटर्जंट पावडर तयार केलेले आहेत अनेक महिलांनी, छोटे छोटे लघुउद्योग लोकांनी तयार केलेले आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीचे मेकॅनिकल पर्स्पेक्टिव्ह मध्ये जर तुमच्याकडे नॉलेज असेल, तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर असाल, तर तुम्हाला असं वाटतं की नाही मी काहीतरी केलं, शेती प्रधान काही गोष्टी अशा आहेत की त्या तुम्ही केल्या, त्यांना लागणाऱ्या काही गोष्टी केल्या, तर तुम्हालाही त्या पद्धतीने काय होता येईल, उद्योजक होता येईल. म्हणजे आंबे काढण्याचं यंत्र असतं हे मी पाहिलं नव्हतं, पण जेव्हा मला कळलं आंबे कसे काढावेत, नारळ कसे काढावेत, ह्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने काही मेकॅनिकल इंजिनिअरिंगनी त्या पद्धतीने काम केलेलं आहे. त्यामुळे ते विद्यार्थी आज एक उद्योजक झाले. तर का? त्यांनी त्यांचा कम्फर्ट झोन सोडला, म्हणून ते निर्माण झाले. तर मित्रांनो, तुम्ही देखील तुमचा कम्फर्ट झोन सोडला तर निश्चितपणे एक चांगले उद्योजक होऊ शकता. एक चांगल्या पद्धतीने तुम्ही आपल्याला जे हवं आहे ते तुम्ही मिळवू शकता. तर मग काय, आपल्याला एकच गोष्ट लक्षात आली पाहिजे, की आपण आपल्यातल्या कमतरता शोधल्या पाहिजेत. मग ती कमतरता काय आहे? मला काही येत नाही, हे प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण आपल्या युगोमुळं आपल्याला स्वतःला आपण खऱ्या अर्थानं लोकांना एक्सप्रेस करत नाही आणि त्यामुळे काय होतं, की तुमची आणि माझी प्रगती होत नाही. त्यामुळे तुमची कमतरता नाही दिसू शकत आणि त्यामुळे तुमच्यामध्ये क्षमता असून तुमच्या क्षमतेचा विकास होऊ शकत नाही आणि त्यामुळे तुमची ताकद वाढवता तुम्हाला येत नाही. तर काय मित्रांनो, आज तुम्ही आणि मी जर विचार केला, की खऱ्या अर्थानं मला एक संधी कोणाला मिळते? संधी त्यांनाच मिळते, की ज्यांना अडचणींवरती मात करण्याची ताकद असते आणि त्यावरती ती पूर्णपणे ताकद सर्वार्थाने ते लावतात आणि त्याच्यातूनच ते खऱ्या अर्थानं आपला विजय प्राप्त करतात. काय मग मित्रांनो, तुम्हाला आणि मला आज कळलंय ना, की काय करायला पाहिजे. अनिश्चितता आहे. यातून तुम्हाला आणि मला काय मिळणार आहे माहिती का? एक जबरदस्त अशी गोष्ट मिळणार आहे, की जी तुम्ही अपेक्षित केली होती, पण त्यासाठी तुम्हाला आत्ताचा असलेला कम्फर्ट झोन सोडावा लागेल. आहे त्यात तुम्ही थांबलेत, तर तुमची प्रगती नाही होणार. मग तुम्ही कुठे असा, तुम्हाला जर पुढे जायचं असेल, तर ती जागा सोडावी लागेल. चॅलेंजेस घ्यावे लागतील आणि त्यासाठी तुमची ताकद वाढवावी लागेल आणि आपल्याला त्या कमतरता बाजूला काढून एक अशा पद्धतीची क्षमता निर्माण करता येईल आणि ते करता येते आणि पुढे जाता येतं. अनेक असे विद्यार्थी आहेत माझे, की ज्यांनी कम्फर्ट झोन सोडला आणि आज मोठ्या पदावर आहेत. आज ते उद्योजक आहेत.
याचाच अर्थ असा आहे की त्यांनी त्यांची जागा सोडली, कम्फर्ट झोन सोडला आणि नवा विचार घेतला, अनिश्चिततेचा विचार घेतला आणि ते निश्चिततेकडे गेले. आणि म्हणूनच आज तुम्हाला सांगायला हरकत नाही की अनिश्चितता ही भीती नाहीये, तर ती एक संधी आहे. आणि म्हणून सुरक्षिततेच्या बाहेरची खरी ती प्रगती आहे. आणि म्हणून कम्फर्ट झोन तुम्ही सोडला पाहिजे. आणि तेव्हा मित्रांनो, नवीन अनुभव तेव्हाच तुम्हाला येईल जेव्हा तुम्ही कम्फर्ट झोन सोडाल. काय मित्रांनो, आजचा विचार कसा आहे? मला विश्वास आहे मित्रांनो, आजचा विचार मी तुम्हाला कम्फर्ट झोनच्या संबंधात स्वतः सांगितले. आणि मला विश्वास आहे की स्वतःची खरी क्षमता ओळखायची जर असेल तर तुम्हाला जोखीम घ्यावी लागेल. आणि तुम्ही आणि मी जोपर्यंत जोखीम घेत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपली प्रगती होत नाही. तर काय मित्रांनो, आज तुम्ही परत एकदा स्वतःला तपासणार, स्वतःला तुम्ही खऱ्या अर्थानं मोठं करण्यासाठी प्रयत्न करणार ना, तर कम्फर्ट झोन सोडा. आणि मला विश्वास आहे की माझा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे. तुम्हाला जर तुमची क्षमता वाढवायची आहे, तुम्हाला जर खऱ्या अर्थानं कम्फर्ट झोन मधून बाहेर यायचं आहे, तर मित्रांनो माझ्याशी तुम्ही संपर्क करा. कारण या कम्फर्ट झोन मधून बाहेर येण्यासाठी एकच गोष्ट लागते, तुम्हाला दृष्टी लागते. आणि दृष्टीबरोबर तुम्ही स्वतःची ताकद ओळखण्याची एक क्षमता लागते आणि ती तुमच्याकडे आहे. फक्त ती तुम्हाला एक्सप्रेस करता आली पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. कारण का, या आयुष्यामध्ये अशक्य काहीही नाहीये. अशक्य फक्त आपला माइंडसेट आहे, आपली मनोप्रवृत्ती आहे. आणि म्हणून आपण विकसित होत नाही. तर चला, आपण त्या अशक्य असलेल्या माइंडसेटला सोडूया आणि शक्य असलेल्या माइंडसेटचा आपण स्वीकार करूया. आणि आपण त्या निश्चिततेकडे जाऊया, जी निश्चितता तुम्ही डिझायर केलेली आहे पण ती अनिश्चिततेमध्ये दडलेली आहे. तर चला मित्रांनो, आपण आपला कम्फर्ट झोन सोडू आणि आपण खऱ्या अर्थाने पुढे जाऊ. मला विश्वास आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत जीवनासाठी विकसित विकसित करण्यासाठी आणि तुमची उत्तम प्रगती करण्यासाठी उपयोगी ठरेल. माझा नंबर आहे 776-898-1355. संपर्क करा. आणि तुम्हाला कोणता प्रश्न असेल तर तुम्ही निश्चित मला विचारा. खाली कॉमेंट्स करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला माझे व्हिडिओ मिळत जाईल. धन्यवाद. तुम्ही मला पाहतात आणि तुम्ही मला ऐकत आहात आणि तुमच्या आचरणामध्ये तुम्ही हे आणण्याचा प्रयत्न करत आहात. मी तुम्हाला तत्वज्ञान सांगत नाही, तुम्ही करू शकता. तुमच्यात ती ताकद आहे, त्याला फक्त जागृत करण्याचं काम मी करत आहे. आणि त्यासाठी तुम्हाला एक पाऊल टाकावं लागेल. आणि मग पहा, तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. काय मित्रांनो, मग तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे? कारण आयुष्यामध्ये अनेक तत्वज्ञानी लोक तुम्हाला येऊन सांगतील, पण खरं सांगू, आपलं तत्वज्ञान आपल्याला विकसित करायचं असतं. लोकांचं तत्वज्ञान ऐकायचं असतं. पण व्यक्ती म्हणून तुम्ही आणि मी, काय माझं स्वतःची फिलॉसॉफी असली पाहिजे, माझ्या जीवनाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन काय असला पाहिजे, त्याकडे तुम्ही जर पाहिलं तर तुमची प्रगती निश्चित आहे. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसाठी. आणि निश्चित तुम्ही मला संपर्क कराल 776-898-1355. थँक्यू फॉर वॉचिंग मी. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद मित्रांनो.